Good evening, student. See here, we have seen the oscillation of a spring and related formulae of a oscillation of spring. There is a single spring, M mass is attached, and if it is oscillate, then its a formula of a period is nothing but capital T is equal to 2 pi into square root of M divided by K. आपण सिरीज कॉम्बिनेशन पाहिलं, पॅरलल कॉम्बिनेशन पाहिलं. दोन स्प्रिंग सिरीज असतील तर 1 by Ks is equal to 1 by K1 plus 1 by K2. यावरून Ks केला K1 K2 divided by K1 plus K2 आणि T is equal to 2 pi divided by into square root of M divided by Ks. Ks च्या ठिकाणी फॉर्म्युला Ks चा ठेवून दिला K1 K2 divided by K1 plus K2 तर तुम्हाला पिरियड मिळून जातो. पॅरललचं सोपं आहे. दोन स्प्रिंग पॅरलल मध्ये जोडल्या तर Kp चा फॉर्म्युला काय K1 plus K2. अशा अनेक दोन स्प्रिंग पॅरलल असतील, त्या पॅरललला सिरीज असतील तर ते मॉडिफिकेशन तुम्हाला करता येईल. आता आपण आज पाहणार आहोत ही U ट्यूब आहे, U आकाराची, आणि U आकाराच्या ट्यूब मध्ये हा तिचा क्रॉस सेक्शनल मी दाखवलाय खरा. ऍक्च्युअल हे क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याचा. मग या U आकाराच्या ट्यूब मध्ये जर लिक्विड घेतलं तर ज्यावेळेस लिक्विड इट इज द स्टेबल स्टेट, स्थिर कंडिशनला असेल, स्थिर असेल त्यावेळेस दोन्ही आर्म, याला आर्म म्हणतो आपण, हे आणि हे दुसरं दोन्ही आर्म मधली लिक्विड लेवल कशी असेल सेम. मी या ठिकाणी ग्रीन कलरच्या लाईनने दाखवलं. ही दोन्ही मधली कधी जोपर्यंत तुम्ही डिस्टर्ब करत नाही तोपर्यंत लिक्विड लेवल दोन्ही आर्म मधली कशी राहील सेम. मग कन्सिडर करा ही जी स्टेबल असतानाची ही हाईट आहे एका आर्म मधली, तर ही किती रे h, हे निग्लिजिबल घेतो. त्यामुळे टोटल लेंथ जी आहे लिक्विडची, टोटल लेंथ जी आहे ती काय L is equal to 2h. L is equal to काय होईल 2h होईल, बरोबर ना. म्हणजे कशी ही इथून इथपर्यंत ही L जर मानली तर ही L is equal to काय तर 2h घेतो आपण, कळलं. आता या ठिकाणी पहा, समजा मी इकडल्या आर्म मधल्या लिक्विडला खाली दाबलं असं, कॉम्प्रेस केलं, तरी हे लिक्विड जेवढं खाली जाईल तेवढं इकडल्या आर्म मधलं लिक्विड काय होईल वरती जाईल. म्हणून हे काय झालं, हे एवढं खाली आलं असं x, तर हे वरती गेलं x. ही तुमची काय होती मीन पोझिशन आहे. मग मीन पोझिशन पासून हे किती डिस्प्लेस झालं x, हे किती डिस्प्लेस झालं x. मग सेम लेवलला असणार हे लिक्विड आहे. समजा मी असं दाबलं आणि सोडून दिलं तर काय होईल, हे परत हे लिक्विड इकडे येईल, हे ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल. मग ऑसिलेशन सुरू होताना रिस्टोरिंग फोर्स हा जो पार्ट आहे 2x लांबीचा, या 2x लेंथ मध्ये असणाऱ्या लिक्विडच्या वेट एवढा रिस्टोरिंग फोर्स असतो. तो दॅट इज द वेट ऑफ लिक्विड ऑफ हाईट. किती म्हणलं मी 2x. हा फोर्स एक्झर्ट होईल त्याच्यावर आणि तो वापस आले. मग मला सांगा सुरुवातीचं मास काढू, आपण मास काढू. या ट्यूबचा क्रॉस सेक्शनल एरिया किती a. मग मला सांगा मास डेन्सिटी इज इक्वल टू रो इज इक्वल टू m by v. रो इज इक्वल टू काय m by v, तर m इज इक्वल टू काय रो v. मग m इज इक्वल टू रो v, तर या लिक्विडचं व्हॉल्यूम किती तेवढं ट्यूबचं असेल. मग या ठिकाणी हे ट्यूबचं इथं लिक्विड आहे का नाही, इथं लिक्विड आहे का नाही. मग जेवढं लिक्विड आहे त्याचं व्हॉल्यूम किती, क्रॉस सेक्शनल एरिया सिलेंडरचा. बघा तुम्ही हे सरळ जर केलं तर सिलेंडर क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय हाईट, मग टोटल लेंथ किती 2h. लिक्विडची टोटल लेंथ किती 2h, that is 2h. सो m is equal to 2a rho h. हे कुणाचं मास आलं
टोटल मास ऑफ लिक्विड. कळलं? टोटल मास ऑफ लिक्विड. चला वापस आता इथे. जर मी कॉम्प्रेस केलं तर मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट किती? x. मग या आर्म मधलं लिक्विड किती वरती जाईल? x. स्थिर असणारं लिक्विड हे ही लेवल पहा. ही लेवल वरती गेली का? नाही. ही लेवल आणि ही लेवल कशी? सेम. मग या सेम लेवलच्या खालच्या लिक्विड याच्यावरती हा तसा स्टेबल आहे, तसं हे स्टेबल आहे, पण हे वरती ना हे अनस्टेबल आहे आणि म्हणून त्याच्या वजनामुळे फोर्स एक्झर्ट होतो कुणावरती? या स्टेबल लिक्विड वरती. आणि मग ते लिक्विड पूर्ण लिक्विड ऑसिलेट व्हायला सुरुवात होते. मग याचा फोर्स बरोबर काय? तर याचं वजन. मग वजन बरोबर काय? या लिक्विडचं मास बरोबर काय? रो इंटू व्ही. हे लिक्विडचं मास आहे. कोणत्या? ज्याची लेंथ आहे 2x. ज्याची लेंथ आहे 2x. मग रो इंटू व्ही म्हणजेच मास इंटू जी. मग व्हॉल्यूम किती रे? याचा क्रॉस सेक्शनल एरिया किती? ए. आणि याची उंची किती? तर 2x. मग व्हॉल्यूम काय असते? पाय आर स्क्वेअर एच म्हणजे ए इंटू एच म्हणजेच ए इंटू 2x. दॅट इज द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ए इंटू 2x. ओके. मग मला सांगा हे लिक्विड सोडून दिल्याच्या नंतर कॉम्प्रेस करून सोडून दिलं. कॉम्प्रेस इथून मीन पोझिशन पासून इकडे, रिस्टोरिंग फोर्स इकडे, हा रिस्टोरिंग फोर्स इकडे आहे टुवर्ड्स द मीन पोझिशन. हा मीन पासून किती डिस्प्लेस झाला? x. मग f डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -x असते. f बरोबर -k. मग याची जर मी कंपॅरिझन केली तर x ला x गेला तर राहिलेला मॅग्निट्यूड हे निगेटिव्ह साइन रिप्रेझेंट दॅट फोर्स ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द मीन पोझिशन. k ची किंमत काय? रो a टू g. k ची किंमत काय? रो a टू g. दॅट द 2 इंटू a रो g. मला सांगा ऑसिलेट होताना लिक्विडचा मास काय? कोणतं लिक्विड घ्यायचं? एवढंच ऑसिलेट होतंय का? पूर्ण लिक्विड ऑसिलेट होतंय. मग पूर्ण लिक्विडचा मास काय? 2a रो h. आणि k काय आला तुमचा? फोर्स कॉन्स्टंट काय आला? 2a रो g. देन you know that simple that the period of oscillation t is equal to 2 pi into square root of m by k. हा काय? मास ऑफ लिक्विड, टोटल लिक्विड. ओके. आणि हा काय? तर फोर्स कॉन्स्टंट आला. फोर्स कॉन्स्टंट. मग आपला m ची किंमत ही दर m आणि हा काय आहे? दर की. मला सांगा 2 ला 2 एरो कॅन्सल, 2 कॅन्सल. काय राहिलं? याची पाहिजे. मग h एका साइड मधल्या आर्मची लेंथ आहे लिक्विडची. तुम्ही म्हणता टोटल लेंथ. टोटल लेंथ L बरोबर 2h. टोटल लेंथ जर ही असे असेल इथपासून इथपर्यंत ही जर L असेल तर h या L च्या हाफ आहे ना. मग h हे L च्या हाफ असेल तर L बरोबर काय आहे? 2h. कळलं? मग मला सांगा तुमचा फॉर्म्युला काय आला? t is equal to 2 pi into square root of h by g. जर हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टोटल लेंथ ऑफ लिक्विड मध्ये एक्सप्रेस करायचा असेल तर L बरोबर 2h असते. तर h बरोबर काय? L by 2. याची किंमत मी h ची ठेवून दिली L by 2. 2 खाली गेला तर t is equal to काय? 2 pi into square root of L divided by 2g. लक्षात राहील. एका आर्म मधलं जर लिक्विडची हाईट जर दिली, ही एवढी हाईट जर दिली तर फॉर्म्युला काय? 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ h बाय g. आणि जर पूर्ण लिक्विडची लेंथ जर दिली तर हा फॉर्म्युला काय? 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ
L divided by 2G. लक्षात येईल. L divided by 2G. The next period of oscillation of a floating body. Floating body, floating means तरंगणारी. एखादी बॉडी, आता मी इथं सिलेंडरच घेतलंय, या ठिकाणी पहा ही लेवल आहे लिक्विडची, लिक्विड आहे. मी डेन्सिटी ऑफ लिक्विड रो एल सफिक्स लावला आणि बॉडीची डेन्सिटी, ही जी बॉडी की नाही, ही बॉडी, मग बॉडीची डेन्सिटी कशात दाखवली? रो बी. ज्यावेळेस एखादी बॉडी या पाण्यावरती किंवा लिक्विडवरती तरंगते, ज्या लिक्विडची डेन्सिटी किती? रो एल, तरंगते, फ्लोटिंग होते. फ्लोटिंग होते तर आता इथं स्थिर राहिली, काही पार्ट तिचा लिक्विड मध्ये गेलाय. टोटल हाईट किती त्या बॉडीची? एच. त्या बॉडीचा डेन्सिटी किती मटेरियलची? रो बी, बी फॉर बॉडी. मग क्यू या पॉइंटला, या ठिकाणी एवढी आत गेली ती. मग ए काय तिचा? क्रॉस सेक्शनल एरिया. टोटल हाईट बॉडीची किती? एच. या बॉडीचा व्हॉल्यूम किती? सिलेंडर नुसार पाय आर स्क्वेअर एच म्हणजे व्ही ए एच. मग या बॉडीचं टोटल मास किती? रो व्ही. रो कुणाचा? बॉडीचा. बॉडीचा म्हणला बी लावला, व्ही किती? ए एच. मग मला सांगा, या फक्त बॉडीचं मास रो बी, बी सफिक्स आहे, इंटू ए एच. जर मी ही बॉडी थोडीशी दाबली, पाण्यात कॉम्प्रेस केली, कॉम्प्रेस केली म्हणजे हा पॉइंट कुठं होता? क्यू कुठं होता? इथे. आणि कॉम्प्रेस केल्यामुळं हा क्यू पॉइंट कुठं गेला? बघा तुम्ही, या लेवलला क्यू होतो, हा कुठं गेला? इथं खाली आला. किती खाली गेला? एक्स. बॉडी इथं स्थिर राहते, पण मी तिथून दाबल्याच्या नंतर लिक्विड डिस्प्लेस होईल की नाही? आर्किमिडीज प्रिन्सिपल नुसार लिक्विड ज्यावेळेस डिस्प्लेस होतं, ते किती डिस्प्लेस होतं? त्या बॉडीच्या वजना एवढं का? नाही. डिस्प्लेस होणारं लिक्विड, जेवढी बॉडी त्या लिक्विड मध्ये आहे, तिच्या आकारमाना एवढं, व्हॉल्यूम एवढं लिक्विड डिस्प्लेस होतं. मग डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं व्हॉल्यूम किती? किती बॉडी आत गेली? एक्स. बॉडीचा क्रॉस सेक्शनल एरिया किती? कॅपिटल ए. मग व्हॉल्यूम किती असेल डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं? एक्स. मग डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं व्हॉल्यूम जर ए एक्स असेल, डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं जर व्हॉल्यूम ए एक्स असेल, तर लिक्विडची डेन्सिटी किती? रो एल. मग मास किती त्याचा? रो एल ए एक्स इंटू जी. दॅट द वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. इट ऍक्ट्स ॲज अ थ्रस्ट फोर्स. आणि अपथ्रस्ट फोर्स त्यावेळेस तुम्ही खाली गेला, तो अपथ्रस्ट फोर्स वरती जात होतो. बघा तुम्ही, पाण्यात उडी मारली, वरती यायचंय, तुम्ही खाली जाता, अपथ्रस्ट फोर्स. किंवा अपोजिट डायरेक्शन. समजा आर्किमिडीजचा प्रिन्सिपल, आपण त्या कावळ्याची गोष्ट पाहिली की पाणी प्यायचंय, घड्यामध्ये पाणी खाली असते, खडे टाकून पाणी वरती येतं, दॅट द आर्किमिडीज प्रिन्सिपल. मग किती असते? एखादी बॉडी लिक्विड मध्ये बुडल्याच्या नंतर तिच्या आकारमाना एवढं लिक्विड डिस्प्लेस होतं, आणि डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं वेट हे अपथ्रस्ट फोर्स असतं. मग या ठिकाणी मला सांगा, अपथ्रस्ट फोर्स हा अपोजिट टू डिस्प्लेसमेंट आहे, एक्सच्या अपोजिट. मायनस एम जी. कुणाचं एम जी? डिस्प्लेस झालेल्या लिक्विडचं मास. मास किती रे? डेन्सिटी. एम इज इक्वल टू रो व्ही असते, म्हणून रो एल व्ही इंटू जी. लिक्विडचं आहे अपथ्रस्ट फोर्स डिस्प्लेस केलेल्या लिक्विडचं. मग एफ इज इक्वल टू मायनस रो एल. क्रॉस सेक्शनल एरिया किती? ए. आणि किती खाली दाबला आपण? एक्स एवढं. किती दाबली? एक्स एवढं.
दाबल्याच्या नंतर सोडून दिलं तर ती बॉडी उडी आणते आणि ऑसिलेट होत राहते. मग बाय ऑसिलेशन F इक्वल टू मायनस KX या दोन्हीची कंपॅरिझन केली पाहतो. जर मी या ठिकाणी दोन्हीची कंपॅरिझन केली, x कॅन्सल, निगेटिव्ह सोडून दिला, राहिली ती व्हॅल्यू k ची. मग k ची व्हॅल्यू काय राहिली तुमची? k इज इक्वल टू रो l a आणि g. ओके, हा आला तुमचा फोर्स कॉन्स्टंट. एकदा फोर्स कॉन्स्टंट काढला की तुम्हाला पिरियड काढता येतो. आता पहा, ही बॉडी मी कॉम्प्रेस केली आणि सोडून दिलं तिथं स्थिर राहील का? नाही. काय होईल? रिस्टोरिंग फोर्समुळे वरती परत ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल. मग ऑसिलेट होताना बॉडीचा मास किती किंवा ऑसिलेट कोण होतं? बॉडी. मग ऑसिलेट होणाऱ्या बॉडीचा मास किती? m टोटल मास. आणि ते m किती बॉडीचं? हे बॉडीचं मास आहे. मग हे m वापरायचं. की तुम्ही काढून घेतलाय, हा थ्रस्ट फोर्स होतो. रिस्टोर कोण करतो? जो डिस्प्ले झालेलं लिक्विड, बरोबर. मग व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पिरियड? T इज इक्वल टू 2 पाय. कोण ऑसिलेट होतं? बॉडी. म्हणून मी काय वापरलं? बॉडीचं मास वापरलंय. काय वापरलंय? बॉडीचं मास डिवाइड बाय k. मग बॉडीचं मास काय आहे? रो बी, बॉडीची डेन्सिटी इनटू क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाइड बाय बॉडीची हाईट. आणि के काढलाय मी, लिक्विडची डेन्सिटी इनटू क्रॉस सेक्शनल एरिया इनटू g. ए कॅन्सल, म्हणून T इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ रो बी इनटू h डिवाइडेड बाय रो l इनटू g. काही ठिकाणी तुम्हाला गिवन डाटा वेगळ्या प्रकारे दिला जातो, त्याचे शॉर्टकी वेगळ्या दिल्या जातात. हेच मी T इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ m बाय k, बेसिक फॉर्म्युला तोच. k काय घेतला? रो l इनटू ag, हेच काढलं ना आपण. मग या रोयल ला काही ठिकाणी डेन्सिटी नाही लिक्विडची, काही ठिकाणी तो डी ने दाखवतो लिक्विडची डेन्सिटी. ज्या लिक्विड मध्ये बॉडी फ्लोटिंग होती त्या लिक्विडची डेन्सिटी डी ने दाखवतो, एरिया ए ने दाखवतो, जी ने दाखवतो, मास तसंच ठेवतो. मग के ची किंमत ठेवून दिली फक्त ADG. आणि मग काही ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म्युला दिला जातो, ऑसिलेशन ऑफ फ्लोटिंग बॉडी ऑन द सरफेस ऑफ लिक्विड कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर रूट ऑफ m डिवाइड बाय ADG. आणि मग अशी अडचण होती कधी कधी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये की त्या बॉडीची हाईट दिली जाते, बॉडीची डेन्सिटी दिली जाते, लिक्विडची डेन्सिटी दिली जाते, and when it is the oscillate, compress and release, then what is the period of oscillation of that body? त्यावेळेस मग सॉल्व्ह करायचा प्रॉब्लेम येतो, कारण तुम्हाला मास माहित असते, एरिया माहित असतो, डेन्सिटी माहित असते. पण या फॉर्म्युल्यामध्ये गिवन डाटा जर असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवत नाही, तुम्ही मॉडिफाय करा. त्यामुळं हा लक्षात ठेवा. याने नाही लक्षात राहिला तर बेसिक पद्धतीने सॉल्व्ह करा. Then here period of simple pendulum in other medium. आपण हा फॉर्म्युला कंटिन्यू करू उद्याच्या पिरियड मध्ये. ओके, आणखी भरपूर काय राहिले. इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये चार्ज मी इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ऑसिलेट होताना, त्यानंतर इलेव्हेटर म्हणजे लिफ्ट मध्ये सिंपल पेंडुलम बांधला तर सिंपल पेंडुलमचा पिरियड काढायचा. त्यानंतर तुम्हाला लार्ज सिंपल पेंडुलम हुज लेंथ कंपेअर्ड टू द रेडियस ऑफ अर्थ याचे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे. हे नीट साठी चाललंय सगळं, हे स्टेट बोर्डासाठी नाही. त्यामुळं व्यवस्थित लक्ष देत जा. व्हिडिओ दोनदा पहा, तीनदा पहा. जे एक्स्ट्रा पॉइंट आहेत, जसं की आजचा हा पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ फ्लोटिंग बॉडी इम्पॉर्टंट आहे, तो डिराइव्ह करता आला पाहिजे. आणि अति महत्वाचा हा यूट्यूबचा. समजा तुम्हाला डायरेक्ट लक्षात ठेवायचं असेल तर हे लक्षात असावं की लिक्विडची लेंथ L असेल, टोटल लेंथ L असेल तर पिरियडचा फॉर्म्युला काय? L डिवाइड बाय 2G, 2 पाय इनटू स्क्वेअर ऑफ L डिवाइड बाय 2G. आणि एका आर मधली जर तुम्हाला हाईट दिली असेल प्रॉब्लेम मध्ये तर कॅपिटल T इज इक्वल टू 2 पाय इनटू स्क्वेअर ऑफ H बाय G. अशा शॉर्ट की फॉर्म्युले लक्षात ठेवा. डायरेक्ट लक्षात आलं. ओके, स्टॉप.